निलेश लंके जी। आदरणीय सभापती महोदय, आज आपण जो वक्फ बोर्ड संबंधित विधेयक सादर करत आहोत त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे। सरकार म्हणते की या मागचा हेतू सशक्तीकरणाचा आहे, पण यामागे काही गंभीर आणि चिंताजनक मुद्दे यामध्ये आढळत आहे। हे विधेयक पाहिल्यानंतर असे वाटते की वक्फ बोर्डाच्या मालमत्तावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय। बरोबरीने मदर टेरेसा ख्रिश्चन समाजाच्या कुष्ठरोग्यांसाठी आपलं जीवनाचं शेवटच्या क्षणापर्यंत कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं काम आमच्या मदर टेरेसांनी केलं। त्या एका ख्रिश्चन समाजाच्या शहीद भगतसिंग शीख समाजाचे देशासाठी हसत हसत बलिदान देणारे आमचे भगतसिंग आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या नावाने आमच्या जैन समाजाने आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं। वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची पूर्वी लोकशाही पद्धतीने निवड होत होती, आता सरकार थेट नेमणूक करणार आहे। ही बाब संविधानाच्या विरोधात आहे। अध्यक्ष महोदय, वक्फ बोर्डावरील निर्णय आधी बोर्ड घेत असे, आता तो निर्णय एक सरकारी अधिकारी घेणार। याचा अर्थ सरकारचा हस्तक्षेप यामुळे वाढेल। जर वक्फ बोर्डवर 12 वर्षे अतिक्रमण झाले आणि वक्फ बोर्डाने काही कारवाई केली नाही तर ती प्रॉपर्टी अतिक्रमण करणाऱ्याची होणार। ही तरतूद म्हणजे अतिक्रमण करणाऱ्याला कवचच एका बाजूने देत आहोत आपण। अध्यक्ष महोदय, आर्थिक व्यवहारावर पूर्वी राज्य सरकारचे ऑडिट होत असे, आता ते अधिकार कॅगकडे देऊन थेट त्रास देण्याचा धोका निर्माण होत आहे यामध्ये। अध्यक्ष महोदय, हाजी अली ट्रस्ट किंवा बिहारमधील बोधगया ट्रस्ट अशा संस्थांवरही हस्तक्षेप झालाय। उद्या हेच इतर समाजाच्या संस्थांसोबतही घडू शकते। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आपले संविधान धर्मनिरपेक्ष आहे। संविधानातील हे मूल्य फक्त पुस्तकापुरतं न ठेवता कृतीत उतरवणे आवश्यक आहे। जर आज वक्फ बोर्डाच्या संस्थांवर सरकारचा ताबा असेल तर उद्या इतर समाजाच्या संस्थांवरही तेच होईल। ही लोकशाहीला छेद देणारी प्रक्रिया आहे। भारत ही विविधतेत एकता जपणारी संस्कृती आहे। मंदिरात घंटा आणि मस्जिदेत अजान एकाच शेजारी ऐकायला मिळते। हेच भारत आहे आणि हेच आपल्याला जपायचे आहे। आज जर आपण गप्प बसलो तर उद्या एक एक संस्था, एक एक आवाज, एक एक विचार संस्थात्मक मार्गाने संपवले जातील। अध्यक्ष महोदय, एका कवीच्या ओळी मी आपणासमोर मांडतो। स्वतःसाठी नको सर्वांसाठी लढा, हा विचार आहे शिवरायांचा धडा। स्वतःसाठी नको सर्वांसाठी लढा, हा विचार आहे शिवरायांचा धडा। घेऊ नको सत्ता फक्त नावाला, सत्ता असावी सेवा जनतेच्या भावाला। घेऊ नको सत्ता फक्त नावाला, सत्ता असावी सेवा जनतेच्या भावाला। सभापती महोदय, मी सत्तेला नव्हे समाजाला उत्तरदायी आहे आणि जो समाजाच्या भावना समजून घेत नाही त्याला इतिहास कधीच माफ करत नाही। आज महात्मा गांधींची भजन मला या ठिकाणी आठवत आहे। रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम। ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मती दे भगवान। म्हणून माझी सरकारकडे विनंती आहे की या विधेयकाला निर्णय घेताना फक्त कायदे, फायदे किंवा मालमत्ता न पाहता जनतेच्या भावना, संविधानाचे मूल्य आणि छत्रपती शिवरायांचे सर्वसमावेशक विचार ध्यानात ठेवा। जय शिवराय। माननीय सदस्य, आपने छत्रपति शिवाजी के बारे में बहुत अच्छा से छत्रपति शिवाजी को ग्लोरीफाई किया है, लेकिन हमको ये भी सबको पता है छत्रपति शिवाजी ने हिंदवी साम्राज्य की भी स्थापना की है। ये भी सदन के माध्यम से सबको जानकारी होना चाहिए।